नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी करणार आहे छोले भटुरेचा पार्ट 1 म्हणजे छोल्याची भाजी. करायला अतिशय सोपी आणि खायला अप्रतिम अशी ही भाजी कशी केली ते आपण पुढे पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग करूया छोल्याची भाजी. तर ती वाटणं कशी करायची ते आपण पाहूया. एक वाटण मी आधी तुम्हाला दाखवते. त्यासाठी मी काय साहित्य घेतले ते आपण बघूया. त्यासाठी मी आधी हा सगळा गरम मसाला घेतलेला आहे. तर त्यामध्ये एक तमालपत्राचं एक पान, 4 मिरे, 2 लवंगा, हे दगडफूल आहे थोडंसं, अगदी 1 छोटा चमचा दगडफूल, छोटासा दालचिनीचा तुकडा, स्टारफूल एक घेतलेला आहे, त्याच्यानंतर जायपत्री 1 छोटा तुकडा, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा शहाजिरं, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा धणे, 2 हिरवी वेलची, 1 बडी वेलची आणि छोटासा पाव चमचा मेथी दाणे. आणि ह्याच वाटणामध्ये अजून आपल्याला लसूण घेतलेले आहेत, 5-6 पाकळ्या लसूण, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आपल्याला आलं लागेल, पाव वाटी सुकं खोबरं आणि कोथिंबीर. हे सगळं आपण एकत्र वाटायचंय. ह्याची आपण वाटून बारीक पेस्ट करून घ्यायची. आता ह्यातला कुठलाच मसाला आपल्याला भाजून घ्यायचा नाहीये. आपण हा सगळा कच्चाच वाटून घेणार आहोत. आता आपण ह्याचं वाटण करून घेऊया. पण बडी वेलची घातली आहे. बडी वेलची आणि हिरवी वेलची ही आपल्याला सोलून घालायची. आता तो फ्लेवर जास्ती होतो म्हणून आपण त्याची सालं काढून टाकायची. हे बघा, बडी वेलचीचे फक्त दाणे काढून घेतले आणि हिरवी वेलची सुद्धा आपल्याला सोलून घ्यायची. हा जो मसाला आहे, हे गरम मसाले हे आधी आपण एकदा फिरवून घ्यायचे आणि नंतर हे बाकीचं आपण आलं लसूण खोबरं हे नंतर घालायचं. हे बघा, आता आपण हे आधी वाटून घेतले कारण हा सुका मसाला आहे. हे आपण एकत्र टाकला असतं तरी बारीक झालं नसतं. आता याच्यामध्ये आपण लसूण, मिरच्या तोडून टाकायच्या, त्याच्यानंतर आलं आणि हे खोबरं हे सगळं आपण आता ह्याच्यामध्ये वाटून घ्यायचं. हे बघा, आता हे मी वाटण एकदा मिक्सरवर वाटून घेतलंय. आता त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि थोडंसं पाणी घालायचं आणि आता ह्याची चांगली पेस्ट करून घ्यायची. हे बघा, आता हे आपलं वाटण तयार आहे. आता हे एक वाटण झालं. आता आपण दुसरं वाटण करून घेऊया. आता दुसऱ्या वाटणासाठी मी गॅसवर ही जाळी ठेवतेय आणि ह्याच्यावर आपल्याला कांदे भाजून घ्यायचे. हे बघा, मी याच्यावर कांदे भाजत ठेवतेय. कांद्यांना मी मधून अशा चिरा दिलेल्या आहेत. अशा चिरा द्यायच्या आणि अशा उलट्या ज्या साईडला चिरा दिला ती साईड खाली ठेवून अशा आपल्याला कांदे भाजून घ्यायचे. आता कांदे मी पलटी मारून भाजून घेते. आता हे बघा, आपले कांदे भाजून झालेत. आता आम्ही तवा गरम करत ठेवलाय, त्याच्यामध्ये धणे भाजून घेते. त्याच्यातच खोबरं भाजून घेते. खोबरं चांगलं बदामी रंगाचं झालं की काढून घ्यायचंय. हे बघा, मी आता हे दुसरं वाटण आपलं, तर ह्याच्यासाठी आता हे बघा, मगाशी आपण एक वाटण करून घेतलं. आता हे दुसरं वाटण. तर ह्या वाटणासाठी मी हे कांदे आहेत, हे गॅसवर आपण कांद्याला असे काप दिले होते, चिरा पाडल्या होत्या आणि गॅसवर डायरेक्ट मी गॅसवर जाळीतून भाजून घेतलेले आहेत. आणि मग नंतर त्यांचे साल काढून ते आपण हे कांदे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे सुकं खोबरं आहे, हे मी तव्यामध्ये भाजून घेतलेलं आहे. त्याच्यासाठी 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 1 इंच आल्याचा तुकडा घेतलाय, धणे भाजून घेतले, 2 चमचे धणे घ्यायचे, कोथिंबीर घेतली आणि कोथिंबीरच्या काड्या घेतल्या. कोथिंबीरच्या काड्यांनी आपल्या वाटणाला खूप चांगला फ्लेवर येतो आणि भाजी सुद्धा टेस्टी होते, म्हणून कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत. आता ह्या सगळ्याचं आपण मिक्सरवरती वाटण करून घ्यायचं. आता अगोदर मी हे सुकं खोबरं आणि धणे हे मिक्सरवरती वाटून घेणार आहे, कारण हे सुकं आहे तर ते आधी वाटून घेतलं तर ते बारीक होईल चांगलं. ते जर कांद्यासोबत घातलं तर ते व्यवस्थित बारीक होणार नाही, म्हणून हे आधी वाटून घ्यायचं.
हे बघा, मी खोबरं आणि धणे हे मी मिक्सरवर आधी बारीक करून घेतले. आता ह्याच्यामध्ये आपण बाकी सगळं कांदा, त्याच्यानंतर आलं, लसूण, कोथिंबीर हे सगळं घालून हे मिक्सरवर बारीक करून घ्यायचंय. आलं, लसूण, कोथिंबीरच्या काड्या सुद्धा आताच टाकून घ्यायच्या. हे सगळं आपण आता मिक्सरवर फिरवून घेऊया. हे बघा, हे वाटण मी वाटून घेतलंय. आता याच्यामध्ये कोथिंबीर घालते आणि आता हे एकदा आपण पुन्हा मिक्सरवर फिरवणार. आता हे बघा, आपलं हे कांदा खोबऱ्याचं वाटण तयार आहे. अगदी बारीक पेस्ट मी त्याची करून घेतलेली. आता आपण छोल्याची भाजी करायला घेऊया. छोल्याच्या भाजीसाठी मी हे 1/2 किलो छोले मी भिजत घातले होते आणि ते आता भिजून हे अर्धा किलो होतात. तर आता याची भाजी कशी करायची आपण बघूया. हे छोले चांगले शिजण्यासाठी मी काय केलंय, तर हे भिजत घालताना याच्यामध्ये मी चिमूटभर सोडा घातलेला आहे. त्याच्याने छोले चांगले मऊ शिजतात. हे बघा, आता आपली ही 2 प्रकारची वाटण आपली तयार आहेत. त्याच्यानंतर फोडणीसाठी मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कढीपत्ता घ्यायचा, मोहरी, हिंग, हळद आणि तिखट. आता आपण छोल्याची भाजी करायला घेऊया. आता हे बघा, मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता आपण तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मोहरी घालून घ्यायची. मोहरी चांगली तडतडू द्यायची. मोहरी चांगली तडतडली आहे, त्याच्यामध्ये आपण हा कांदा घालून घ्यायचा. त्याच्यानंतर याच्यामध्ये आता हा कढीपत्ता सुद्धा आपल्याला घालून घ्यायचा. कांदा आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा. बदामी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा. हे बघा, आता आपला कांदा हलका गोल्डन कलर झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण आधी मसाले घालून घ्यायचे. आता त्याच्यामध्ये आपण 1/2 चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, त्याच्यानंतर तिखट घालून घ्यायचे. मी साधारण 2 चमचे तिखट घालते. आता आपण जे पहिलं वाटण केलं होतं, ज्याला आपण सगळं गरम मसाले आपण कच्चेच वापरले ते, खोबरं वगैरे सगळं, ते वाटण आपण आधी घालून घ्यायचं. म्हणजे ते तेलामध्ये चांगलं फ्राय होईल. सगळे गरम मसाले आणि खोबरं, आलं, लसूण ह्याचं आपण जे पहिलं वाटण केलं होतं ते आधी आपण घालून घ्यायचं. त्याला साधारण 1 मिनिटभर आपण याला फ्राय होऊन द्यायचे. आता हे बघा, हे एक साधारण मिनिटभर आपण हे वाटण परतून घेतले. आता ह्याच्यामध्ये आपण हे जे कांदा खोबरा भाजून आपण वाटण केलं होतं ते वाटण घालून घ्यायचं. तर ह्याच वाटेने मगाशी मी हे वाटण घातलेलं होतं, त्याच वाटेने आपण कांदा खोबऱ्याचं वाटण घ्यायचंय. दोन्ही वाटणं सम प्रमाणात घ्यायची. आपल्याला हे चांगलं तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं. हे बघा, आता आपल्या ह्या वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हे छोले घालून घ्यायचे. आपल्याला मिनिटभर चांगले परतवून घ्यायचे. हे बघा, मी एक 2-4 मिनिटं मी भाजी चांगली परतून घेतली होती. अगदी तिला आता तेल सुटायला लागले. इथपर्यंत आपल्याला ही भाजी चांगली बारीक गॅसवर परतून घ्यायची. आता आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचंय. गरम पाणी घालायचं भाजीला नेहमी, म्हणजे तिचं टेम्परेचर मेंटेन राहतं. इकडे पाणी गरम करत ठेवलेलं होतं ते आता मी त्याच्यामध्ये घालून घेते.
तुम्हाला जर कलर चांगला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घातली तरी सुद्धा चालेल, किंवा ही अशी सुद्धा भाजी चांगली दिसते. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया. आता गॅस मोठा करायचा आहे, जे भाजी लवकर उकळेल. आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. एकदा भाजी व्यवस्थित हलवून घेते. तर सुरुवातीला ज्यावेळेस आपण आता ही भाजी शिजवणार आहोत त्यावेळेस पाणी थोडं जास्त ठेवायचं, कारण आता ते ज्यावेळेस छोले शिजतील त्यावेळेस ते पाणी आटतं. म्हणून अगदी कमी पाणी ठेवायचं नाही, छोल्याच्या थोडं वरती 1 इंच पाणी ठेवायचं. आता याला पण चांगली उकळी येऊ द्यायची. हे बघा, भाजीला आपल्या चांगली आता उकळी यायला लागलेली आहे. आता आपण तिला झाकण लावून घेऊया. एकदा काथ्याने चांगली तिला ढवळून घ्यायची. आता बघा, याला चांगली उकळी आलेली आहे. आता आपण याला झाकण लावून घेऊया आणि 7 ते 8 शिट्ट्या करून आपण छोले शिजवून घ्यायचे. आता आपण कुकरची वाफ केलेली आहे. आता आपण पाहूया छोले शिजलेत का ते. हे बघा, तर्री एकदम मस्त आलेली आहे. ग्रेव्ही सुद्धा एकदम परफेक्ट आहे. आता आपण छोले शिजलेत का ते बघूया. हे हाताने घेऊन दाबून बघायचे. एकदम मस्त मऊ शिजलेले आहेत. एकदम आपली ही छोल्याची भाजी परफेक्ट झालेली आहे. अशी छोल्याची भाजी नक्की ट्राय करा आणि खाऊन मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला भाजी कशी वाटली. आता भटुरेची रेसिपी मी पुढच्या छोले भटुरे पार्ट 2 मध्ये दाखवणार आहे, तर पार्ट 2 बघायला विसरू नका. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.